आमदार अजय चौधरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती लाक्षणिक उपोषण त्यांनी घोषित केलं होतं आणि या उपोषणाचा मुद्दा होता ग्लोबल रुग्णालयातील काही महानगरपालिकेच्या सोयी सुविधा होत्या, कारण त्यामध्ये साधारणतः जवळपास 100 कोटींहून अधिकचा घोटाळा सुद्धा झाल्याचं त्यांनी काल आपल्याशी बातचीत करताना स्पष्ट केलं होतं। मात्र आता त्यांच्या लढ्याला यश येताना पाहायला मिळत आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं काय आश्वासन तुम्हाला आज सभागृहामध्ये दिलेलं? आज ग्लोबल रुग्णालयाच्या संदर्भातले लक्षवेधी लागली होती आणि ह्या लक्षवेधीवरती अत्यंत पोटतिडकीने सत्य परिस्थिती सत्य कथन मी सभागृहामध्ये केलं आणि कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग केला गेला आहे, कशाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेला देऊ असलेल्या 37 रुग्ण खाटा गेल्या 15 वर्ष त्याचा महसूल कशा प्रकारे ग्लोबल रुग्णालय किंवा क्लिनिकल रुग्णालय यांनी कशा प्रकारे लुटला आणि मुंबईकरांच्या सुविधांवर कसा डल्ला मारला हे मी सभागृहाच्या समोर मांडलं। माननीय मंत्री महोदयांनी ती सत्यस्थिती आहे असं नमूद केलं। झालेला भ्रष्टाचार त्यांनी कबूल केला। त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अटी शर्तीचं पालन केलेलं नाही हे देखील मंजूर केलं आणि त्यांनी जर अटी आणि शर्तीची पूर्तता केली नाही तर त्यांना दिलेल्या अतिरिक्त FSI किंवा त्यांना दिलेल्या सुविधा या मुंबई महानगरपालिका काढून घेईल आणि त्यांचा 15वा आणि 16वा मजला ज्याला भोगवटा प्रमाणपत्र दिलेलं नाही ते 2 मजले आम्ही आमच्या ताब्यात घेऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी सभागृहामध्ये दिलं। मला या गोष्टीचा आनंद होतोय की गेल्या 4 वर्षापासून मी जो लढा सर्वसामान्य जनतेकरता देत होतो, मुंबईमधील गोरगरीब रुग्णांच्या सेवेकरता देत होतो, त्याला आज थोडंफार का होईना पण यश आलेलं आहे। पण ज्या दिवशी कारवाई केली जाईल त्या दिवशी खरं म्हणजे या लढ्याला यश आलं असं मला वाटतं। कारण रुग्णांकरता ज्या काय महापालिकेच्या सेवा आहेत किंवा सरकारी रुग्णालयातल्या सेवा आहेत त्या अपुऱ्या पडतात आणि असे अनेक मुंबईमध्ये रुग्णालय आहेत की जे महापालिकेच्या आणि सरकारकडनं सवलती घेतात पण अटीची आणि शर्तीची पूर्तता करत नाहीत। अशा रुग्णालयांना खरा म्हणजे चपराक आहे, त्यांनी आपला कारभार सुधारावा, नाहीतर आज माहिती पटलावरती आम्ही ठेवू अशा प्रकारचं आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। अशा सगळ्या रुग्णालयाची माहिती मिळाली तर ह्या संदर्भात देखील लक्षवेधी अर्ध्या तासाची चर्चा पुढच्या अधिवेशनामध्ये लावल्याशिवाय आम्ही आमदार स्वस्त बसणार। भोगवटा प्रमाणपत्र नसलेले 2 मजले आता महापालिका ताब्यात घेणार आणि साधारणतः महापालिकेच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होणार? अर्थात आम्ही तर सातत्याने हे सांगतोय की KM हॉस्पिटलमध्ये जे ICU बेड आहे त्याची संख्या अपुरी आहे, पेशंट मागणी जास्त आहे। पण आता असे जर चांगल्या पंचतारांकित रुग्णालयामध्ये जर जागा महापालिका ताब्यात घेणार असेल तर तिथे अतिशय सुसज्ज असे ICU बेड त्यांनी चालू करावेत, ICU वॉर्ड त्यांनी चालू करावेत अशी मी नक्कीच आग्रही मागणी करेन। साधारणतः 100 कोटींचा घोटाळा झाला ही सुद्धा तुम्ही मागणी असेल या संदर्भातला आरोप तुमचा होता। मात्र त्या 100 कोटींच्या परताव्या संदर्भातले काही चर्चा तुम्ही केली? मी ती देखील मागणी केली की 15 वर्ष ज्या सुविधांपासून आपल्याला वंचित ठेवला आणि तो महसूल खाल्ला गेला त्यासोबत आपण काही दंडात्मक कारवाई करणार का? माननीय मंत्री महोदयांनी ते देखील कबूल केलं की याच्यावर काय दंडात्मक कारवाई करता येते याचा आम्ही नक्की विचार करू आणि दंडात्मक कारवाई देखील करू। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई।